हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकनित्यं विमलमचलं सर्वधिः साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः, ध्यानानवस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनौ, यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं, रत्नाः कल्पोज्ज्वलाङ्गं वरशुमृगवरारभीतिहस्तं प्रसन्नं, पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्यं वसानं, विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमो नमः। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिंतयामी। श्रींचा सदा वास गोदातिरासी, गोंदेश्वराच्या गोविंदपुरीसी, प्रार्थित से दत्त दिगंबराला, नमी तो तुम्हार पुणे पुष्पमाला। निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे, अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करीतील स्वामी। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती।
अथ कलिकल्मषाप हरिणी तापत्रयोन्मूलिनी वेदवज्जन मनोहारिणी रम्या श्रीमद हरिविजयांतर्गत कथा संबंधिनी अत्रत्र श्रोता वक्ता सावधान तयास्माकं निवेदनम् अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज प्रभु गोपाल कृष्ण देवता रुक्मिणी पांडुरंग देवता सद्गुरुनाथ महाराज देवता चरणकमलयोः नमोस्तुते। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। बोल भवानी की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। मुख्य प्राण महारुद्र हनुमान की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरु स्वामी महाराज की जय। समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव जय जय रघुवीर समर्थ। जानकी जीवन स्मरण जय जय राम। सीताकांत स्मरण जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ। श्री राम समर्थ। श्री राम समर्थ। श्री गुरु स्वामीरायांच्या कृपेने आणि प्रेरणेने गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर सुरू असलेल्या या श्री हरिविजय ग्रंथ वाचन पारायण निरूपण तथा कथामालेमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व भगवत स्वरूप श्रोत्यांच्या चरणारविंदी विनम्र प्रणाम करूया। गेल्या काही दिवसापासून आपण या श्रीधर स्वामी कृत श्री हरिविजय ग्रंथाच्या कथेचं रसग्रहण करत आहोत। जवळपास 5 अध्याय या श्री हरिविजय ग्रंथाचे आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं सविस्तर पद्धतीनं त्या कथांचं निरूपण केलंय। 6वा अध्याय सध्या आपण बघतो आहोत। सर्व आणखीन त्या ठिकाणी असणाऱ्या श्रोत्यांना विनंती आहे की ज्यांनी अद्यापही आमचं गुरुकुल शिक्षा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी गुरुकुल शिक्षा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं। कारण या यूट्यूब चॅनलवरून असे आध्यात्मिक मागोवा घेणारे अनेक कार्यक्रम अनेक उपक्रम वारंवार प्रसारित होत असतात। त्यातलाच चातुर्मास चैतन्य साधना नावाचा हा उपक्रम चातुर्मासामध्ये ज्या भगवंताच्या चैतन्याची चिन्मय मूर्तीची साधना करायची त्या साधनेचा हा उपक्रम आणि या उपक्रमामध्ये सहभागी झालेले सगळे साधक श्रोते श्री हरिविजय ग्रंथ आणखीन त्या ठिकाणी त्याचं रसग्रहण करतायत। 6वा अध्याय आणि या 6व्या अध्यायाचा आजचा भाग आपण आणखीन त्या ठिकाणी बघूयात। श्रीधर स्वामी आपल्याला या 6व्या अध्यायातून काय मार्गदर्शन करतात। श्री गणेशाय नमः। जय जय निज जन मानस मराळा। अनंत वेशा त्रैलोक्य पाळा। भक्त जनासी आघात लीलान गोकुळा माझी दाविसी। भगवान आणखीन त्या ठिकाणी गोकुळामध्ये आपली लीला दाखवतोय। गोपींच्या घरी जातोय आणि गोपींच्या घरचं दही दूध तूप लोणी नवे नवे त्यांचं चित्तच हरण करतोय बरं। आणि त्याचा आनंद आणखीन त्या ठिकाणी आपल्या सोबत आपल्या सवंगड्यांना देतोय। एक 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 गोपी आणखीन यशोदेकडे येते आणि यशोदेकडे येऊन एक 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 गाऱ्हाणी भगवंताची सांगते। काही भगवंताची गाऱ्हाणी या अगोदरच्या भागांमध्ये आपण पाहिली।
श्री हरिविजय कथेचे सर्व भाग जर तुम्हाला बघायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही या अगोदर झालेल्या सगळ्या भागांच्या लिंक दिलेल्या आहेत. अगदी पहिल्या भागापासनं, ग्रंथाच्या परिचयापासनं, पहिल्या अध्यायापासनं, दुसऱ्या अध्यायाचे सगळे भाग, तिसऱ्या अध्यायाचे सगळे भाग, चौथ्या अध्यायाचे सगळे भाग, पाचव्या अध्यायाचे सगळे भाग आणि 6व्या अध्यायाचे आजवर झालेले सगळे भाग, सगळ्या अध्यायांच्या लिंक आम्ही याच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. आपण त्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकला आणखीन त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट करून किंवा त्या लिंकला टच करून आपण आणखीन त्या ठिकाणी हे सगळे भाग ऐकू शकता, बघू शकता. भगवान श्रीहरीची कथा आणखीन त्या ठिकाणी समजावून घेऊ शकता. आपण मागच्या आणखीन त्या ठिकाणी अध्यायात भगवंताच्या आणखीन विविध लीला बघत होतो. भगवंत एका घरी गेले आणि त्या घरी जाऊन त्या आणखीन त्या घरातली जी मुख्य गोपी होती ती बाहेर गेली होती आणि तिची सून होती घरामध्ये. भगवंतानी तिथलं दही दूध तूप लोणी खाल्लं आणि जाता जाता त्या सुनेच्या गालाला थोडस तूप आणि थोडस लोणी लावून भगवान पळून गेले. ज्या वेळेला ती मुख्य गवळण घरी आली तिनं सुनेवर तेच संशय घेतला महाराज. सून म्हणाली गोपाल कृष्णानं दही दूध तूप लोणी चोरून खाल्लंय. गोपाल कृष्ण म्हणाले मी ज्या वेळेला तुमच्या अंगणात खेळायला आलो त्यावेळेला तुमची ही सूनच दही दूध तूप लोणी चोरून खात होती. आणि भगवंतानी या सासू सुनांमध्ये कळी आणखीन त्या ठिकाणी लावून दिली बरं का. ऐसी लावूनी कळी पळोनी आला वन माळी तो आणि काही एक गवळण उठली गाराणे सांगावया. यशोदेच्या दारात काही एक गवळण येत होती महाराज. अनेक गवळणी नानाविध प्रकारची गाराणी यशोदेच्या आणखीन दारामध्ये घेऊन यायची आणि यशोदेला सांगायची यशोदे तुझा हा जो काना आहे ना, तुझा हा जो कन्हैया आहे ना, तुझा हा जो कृष्ण आहे ना, हा जो गोपाळ आहे, मनमोहन आहे, श्याम सुंदर आहे, याने अगदी त्रस्त त्रस्त करून सोडलं बरं का. नानाविध स्त्रियांनी यावं गाराणी सांगावी. गाराणी सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया, गाराणी सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. यशोदा ऐकत पळे बाहेरी भगवंत, पळे बाहेरी भगवंत, पळे बाहेरी भगवंत. एक म्हणे लोणी माझे भक्षी चक्रपाणी, माझे लोणी भक्षी चक्रपाणी. गाराणी सांगाया आल्या हो गोकुळीच्या स्त्रिया, गाराणी सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. फोडी तसे भांडे बिंजलिया म्हणे रांडे, गाई वासरे सोडितो येऊनी आम्हासी सांगतो. गाराणे सांगाया आल्या हो गोकुळीच्या स्त्रिया. एक एकीच एक एक गारण महाराज. अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी हो. गाराणे सांगाया येते गोकुळीच्या स्त्रिया हो. गाराणे सांगाया येते गोकुळीच्या स्त्रिया. एक न अनेक गाराणी भगवंताची या स्त्रियांनी यावीत आणि यशोदेला सांगावी. यशोदे पुढे ही गाराणी निमूटपणानं ऐकून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता महाराज. बरं का. आणखीन पहिल्या गवळणीचं गाराणं सांगत नाही, संपत नाही.
तोपर्यंत लगेच दुसऱ्या गवळणीने यावं आणि आपलं गारण यशोदे पुढे मांडावं. म्हणे ऐक यशोदे सुंदरी, परवा बिदिस खेळता मुरारी, एक गोपी देखून ते अवसरीन, काय हरी पुसतसे. म्हणले रस्त्यावर, ते बिदिस म्हणजे रस्त्यावर. श्रीहरी विजय ग्रंथातून आपल्याला अनेक नवीन मराठी भाषेतले शब्द मिळत आहेत. बिदिस या शब्दाचा अर्थ रस्त्यावर ते भगवान खेळत होते आणि एका गोपीला बघितलं भगवंतानी. भगवान काय विचारतोय? म्हणे तुझ्या वक्षस्थळी हिंगुरडे का वाढली, की आमुचे चेंडू चोरून वेल्हाळीन चोळी माझी लपविले. बरं का, आमुचा चेंडू दे झडकरी, म्हणून रळी करी हरी, आणि तिने झडकारिता मुरारीन पळोनिया गेला हो. नामदेवरायांनी या लीला आपल्या नामदेव गाथ्यामध्ये वर्णन केले आहे. त्याच भगवंताच्या लीला म्हणाले. आणखीन श्रीधर स्वामींनी देखील इथे वर्णन केले. हरिवंश पुराण, पद्मपुराण, श्रीमद भागवत पुराण अशा ग्रंथांचे आधार देत या कथा श्रीधर स्वामी आपल्याला सांगतात. एकीचे घरी गोरस खाऊनी, शिंकी आणि रीती दुधाणी, नेऊनी बांधी दुसरे सदनी न कळताची अकस्मात. म्हणले एकीच्या घरचं दही, दूध, तूप, लोणी चोरून खावं, तिची शिंकी रिकामी करावी, तिची दुधाणी दुधाची भांडी रिकामी करावीत आणि ती दुसरीच्या घरी नेऊन लटकून द्यावीत. बरं, तव ते गोपी प्रातःकाळी शेजारिणीच्या गृह आली, म्हणे आमुची शिंकी गुप्त झाली, दुधाणिया समवेत. बरं का, आणि जिच्या घरची दह्या दुधाची भांडी भगवंतांनी चोरावीत आणि दुसऱ्या गवळणीच्या घरी नेऊन बांधावीत. दुसऱ्या दिवशी जिच्या घरची दह्या दुधाची भांडी चोरीला गेलेली आहे अशी गवळण, तिनं काय करावं? आपल्या शेजाऱ्याकडे जावं आणि घडला प्रकार सांगायला सुरुवात करावी. की म्हणले काल आमच्या घरी एक गंमतच झाली. म्हणले आमच्या दह्या दुधाचं आणखीन जे शिंक होतं ते दह्या दुधा सगळं चोरीला गेलं. असं बोलत असताना सहज तिची नजर वर जावी. जो वरते पाहे सुंदरी, तो आपुली शिंकी तिचे घरी, मग म्हणे ते चतुर नारी, माझी शिंकी येथे का. तिनं सहज बोलता बोलता वर पाहावं. वर बघितल्यावर तिला आपल्या घराची दह्या दुधाची भांडी आणखीन शिंकी ओळखू यावीत आणि तिने म्हणावं आमच्या घरचं आणखीन त्या ठिकाणी शिंक इथे कसं. तुमचा बरा गे शेजार, आम्हासी फळला साचार, आणि आम्ही कृष्णावरी चोरी समग्रन मूर्ख व्यर्थची घालितो. परब्रह्म केवळ गे श्रीहरी, त्यावरी कोण घालील चोरी, आणि तो ब्रह्मानंद निर्विकारीं चराचरी व्यापक. आम्ही म्हणू कृष्णमाळ, परी तो परब्रह्म निर्मळ, आणि त्यावरी कोण घालील आळ, निर्मळ मळ न लागे. शेजारी झाले चोर, मग काय राखील राखणार, कुंपणे शेत खादले समग्रन, तरी मग कोणे राखावे. माझी शिंके आणि दुधाणी कैसे प्रवेशिली तुझ्या सदनी, आणि दोघीसी मांडली झोट धरणी, खारीची करणी ऐसी हे. बघा, या दोन शेजाऱ्यांमध्ये आपोआप भांडण लागलं जावं. महाराज भगवंतानी काय करावं? एकीच्या घरची शिंकी दही दूध तूप लोणी खावं, त्यातलं ती रिकामी करावी, ती दुसरीच्या घरी नेऊन लटकून द्यावी. त्या पहिलीनं दुसरीच्या घरी यावं सांगावं. म्हणले बाई 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 बाई, तुमच्यासारखा जर शेजार असला तर राखणाऱ्याने कितीही राखलं तरी घरात थोडीच राहणार आहे. चोरांचा शेजार नसावा म्हणले आणि नेमका तोच आमच्या वाट्याला आला. आम्ही उगच त्या नंद पाटलाच्या कृष्णावर ते इतके दिवस आळ घेत होतो. नाही नाही म्हणाले, तुमच्यामध्ये आणखीन त्या ठिकाणी हे जे चौर्य कर्म तुम्ही करताना, भगवान केवळ परब्रह्म आहे, भगवान निर्मळ आहे, गोपाल कृष्ण चांगला आहे. बाई मी उगच त्याच्यावरती आळ घेत होते. ते देव माणूस, ते देव लेकरू. भगवंतानी आणखीन त्या ठिकाणी आपण चोरी करतो आहोत याचा कुठलाही पुरावा शिल्लक ठेवत जाऊ नये. पाठीमागे या दोन गोपींमध्ये, शेजारी शेजारी राहणाऱ्या गोपींमध्ये भांडणं व्हावीत बर का, आणि त्याचं गाऱ्हाण यशोदेपर्यंत यावं. एके गवळणीची सून, परसात अंग धुता नग्न, एकाएकी मनमोहनन ग्रहा माझी पातला. म्हणे आमुचा चेंडू अकस्मात, उडून आला तुमचे परसात, आणि म्हणून गेला धावतन अंग धुत कामिनी ते. ती सहारी म्हणे ते समयी, उठ वेगे चेंडू देई, आमुचे कंदुक धरून हृदयीन बैसली सगळे चोरटे.
ती सहाती धरुनी उठवित, तो सासूवाली परसात, ते म्हणे तू नष्ट बहुतन तुझ शिक्षा लाविन मी, धरावया धावली म्हातारी, तो वेगे पळाला पुतनारे, अन तो वैकुंठ पीठ विहारी निर्विकार जगदात्मा. एक गोपी म्हणे हरिसी, जरी तू आमच्या गृहा येसी, आणि मी तुझं बांधिन रे खांबासीन ऋषिकेशी जाणपा. भगवंताची गाराणी वाढतच चालली. एका गोपीची सून म्हणाले अंगधूत होती, तिथेच काय गेला. तिला म्हणाला आमचा चेंडू हृदयाशी कवटाळून काय बसलीस, दे आमचा चेंडू. तिला ओढायला काय लागला. तेवढ्यात तिची म्हातारी सासू आली आणि भगवान पळून गेले. भगवंताच्या ह्या सगळ्या खोड्या ऐकल्या महाराज. आणि एक गवळण म्हणली महाराज, म्हणले भगवंता एवढा त्रास देतोस का. तू माझ्या घरी येऊन तर दाखव. माझ्या घरी चोरी करायला ये रे तू, माझ्या घरात काही खोडी करायला ये. तुला खांबाला नाही बांधलं ना तर मग नावाची गवळण नाही म्हणाली. तिचा डाव धरिला मनी, रात्री तिच्या ग्रहा जाऊनी, तिच्या वस्त्रात नेऊन वृश्चिक सोडिले गोपाळे. म्हणले भगवंतानी तिचा डाव मनात धरला महाराज. रात्रीच्या वेळेला भगवंतानी काही विंचू गोळा केले आणि ते विंचू गोळा करून तिच्या अंथरुणात तिच्या वस्त्रामध्ये नेऊन सोडले बर का. नग्न गवळण करी कोल्हाळ, वस्त्रे टाके ते तात्काळ, आणि सभेची जवळ येऊन घन निळण पुसत असे तिज लागी. म्हणे काय गे वर्तमान, हरी झाले रे वृश्चिक दंशन. कृष्ण म्हणे आता मी उतरीन क्षण न लागता, क्षण मात्र न लागता. तू नग्न बिदेस येई, विंचू उतरीन लवलाही. येरी म्हणे परता होईन चक्र चाळका गवळिया. हरी म्हणे मज खांबासी, बांधीन गवळणी तू म्हणसी, आणि तुझ प्रचित निश्चयसीन देवे दाविले जाणपा. ते म्हणे जगत जीवना, सर्वांगा चढल्या वेदना, आणि प्राणजाती मनमोहनान उतरी वेगे वृक्षिक. मग कृष्ण घेऊन जवळी, कृपा दृष्टी सत्तीस न्याहाळी, आणि वेदना राहिल्या सकळीन क्षण मात्र न लगता. जो अहंकार विंचू उतरिता, काळ व्याळ भयदूळ करिता, तो ब्रह्मादिकाचा नियंतान माये परता सर्व साक्षी. जो भव सागर जल तारक, जो सकळ सृष्टी संहारक, जो विश्व जनक जनक, अन्नामा रूपातीत जो. म्हणले त्या गवळणीच्या अंथरणामध्ये भगवंताने विंचू सोडले. त्या विंचवाचा दंश झाला, वृश्चिक दंश झाला. नाथांनी या वृश्चिक दंशावरती अतिशय सुंदर भारुड रचलंय महाराज. विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. आणि गेला विंचू चावला महाराज. भगवान म्हणले इथे ख्याली खुशाली तरी विचारायला जावं. म्हणे काय गे वर्तमान. भगवान विचारायला गेले, हरी झाले रे वृश्चिक दंशन. आणि कृष्ण म्हणे आता मी उतरीन क्षण मात्र न लागता. भगवान विंचू चावला रे, दंश झाला, खूप त्रास होतोय रे. आगाग 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 होते रे, सर्वांगाची लाही लाही होते. भगवान म्हणाले काळजी करू नको. मला ना विंचू आणखीन चावल्यानंतर त्याचं विष उतरवण्याचा मंत्र येतो म्हणाले भगवान. म्हणले तो मंत्र. म्हणले तो मंत्र असा म्हणत नाहीत, तू नग्न बिदीस येई, विंचू उतरीन लवलाही, आणि येरी म्हणे परता होईन चक्र चाळका गवळिया. यांनी सांगावं तू नग्न होऊन बिदीस येई बरं का. विंचू उतरीन लवलाही म्हटले त्याच्यासाठी सोहळ्यात यावं लागतं, सवलयात यावं लागतं, सोहळ्यात व्हावं लागतं. ही वस्त्र अंगावरती असून उपयोगाची नाही. तिनं भगवंताचा डाव ओळखला. म्हणले हट चोरा, कुटील कारस्थान्या, सगळं कटकारस्थान तुझं. हे विंचू सोडले तू. आणखीन त्या ठिकाणी मला असं म्हणतोयस काय, चक्र चाळका गवळ्या. चक्र चाळका याचा अर्थ कारस्थानी बर का, षडयंत्र रचणार. हरी म्हणे मज खांबासी, बांधीन गवळणी तू म्हणसी, आणि तुझं प्रचित निश्चयसीन देवे दाविली जाणपा. म्हणले मला खांबाला बांधणार होती होय. मला खांबाला बांधणार होतीस. ये म्हणले आता मी म्हणतो तशी ये, रस्त्यावरती मग तुझा विंचवाचं विष उतरीन, मग तुझा दाह थांबवेल. तिनं अगदी कळवळून भगवंताला म्हणावं. ते म्हणे रे जगज्जीवना, सर्वांगा चढल्या वेदना, प्राण जाती मनमोहनान उतरी वेगे वृक्षिक. म्हणले अरे प्राणांतिक वेदना व्हायला लागल्यात का ना कन्हैया, नको रे असा हट्टी वागूस. काहीतरी माणुसकी दाखव ना. भगवंताला तिच्या दया यावी. भगवंताने मग काय करावं,
मग कृष्ण येऊनी जवळी कृपा दृष्टी ती सन्याहाळी आणि वेदना राहिल्या सकळीन क्षणमात्र न लगता. भगवंतानी तिच्याकडे कृपादृष्टीनं बघावं महाराज. तिच्याकडे भगवंतानी कृपादृष्टीनं बघितलं की तिला होणाऱ्या सगळ्या वेदना आणखीन त्या ठिकाणी राहून जाव्यात. जो अहंकार विंचू उतरिता काळ व्याळ भय धूळ करिता आणि जो ब्रह्मादिकाचा नियंतान माये परता सर्व साक्षी. म्हणले अहंकार रूपी विंचवाची जीवाला झालेली बाधा आणखीन जर उतरून घ्यायची असेल तर भगवान वासना रूपी वस्त्र काढून अध्यात्माच्या मार्गावरती या गोपीला बोलावतात. या सगळ्या कथांमध्ये कित्येकांना व्यभिचार दिसत असेल, कित्येकांना अश्लीलता दिसत असेल, मात्र या सगळ्या कथा या रूपक कथा आहेत महाराज. भगवंताचा आणि गोपीच्या संबंधात घडलेला प्रत्येक प्रसंग हा जीव ब्रह्माईक्य दाखविणारं रूपक आहे महाराज. म्हणले विंचू कोणता ते कळालं पाहिजे, कपडे उतरून ये कोणते कपडे उतरून ये ते कळालं पाहिजे बरं का. गोपी कोणते कळालं पाहिजे, कृष्ण कोणते कळालं पाहिजे बरं का. मंत्र कोणता ते कळालं पाहिजे. हा वेदांत समजावून घेण्यासाठी तर चातुर्मास चैतन्य साधनासारखे उपक्रम. हा जीव म्हणजे गोपी महाराज. गोनाम इंद्रिय कुलनाम समूह, या इंद्रिय रूपी समूहात राहणारी आणखीन त्या ठिकाणी वासनेचे वस्त्र नेसलेली आणखीन त्या ठिकाणी वृत्ती म्हणजे गोपी महाराज. आणि या वासना अध्यात्माच्या मार्गावरती, ज्यावेळेला अध्यात्माच्या मार्गावरती येशील ना त्यावेळेला म्हणाले आणखीन त्या ठिकाणी ब्रह्मवाक्य रूपी मंत्राचा उपदेश तुला करेल. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयम आत्मा ब्रह्म खलविदम ब्रह्म. या ब्रह्मवाक्याचा उपदेश तुला करेल. या ब्रह्मवाक्याचा उपदेश तुला केल्यानंतर मग म्हणले या अहंकार रूपी विंचवाचं विषय रूपी विष उतरून जाईल. ती म्हणते भगवान तुला शरण आले रे, तुला सर्वस्व दिलंय, खूप वेदना व्हायला लागल्या, आता तुझ्याशिवाय दुसरा कोणी त्राता नाही. एवढं जरी भगवंताला म्हणलं ना, एवढं जरी म्हणलं त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. जिनके हृदय हरिनाम बसे किन और का नाम लियो न लियो. जिनके हृदय हरिनाम बसे किन और का नाम लियो न लियो. भगवंताची मूर्ती एकदा का हृदयात बसली आणि त्याला का शरणागत भावाने हाक मारली ना की तो कृपा दृष्टीनं बघतो. त्याने एकदा जरी कृपा दृष्टीनं बघितलं एकदा तरी देखील अहंकार रूपी विंचवाचं विषय रूपी विष उतरायला क्षणमात्र लागत नाही महाराज. श्रीधर स्वामी सांगतात जो भवसागर जल तारक, जो सकळ सृष्टी संहारक, जो विश्व जनक जनक आणि नाम रूपातीत जो. म्हणले तो कसा आहे, तो या भवसागराचं जल तारणारा आहे, तो या सगळ्या सृष्टीचा संहारक आहे, तो या विश्व जनकाचाही जनक आहे आणि तो नाम रूपाच्याही पलीकडचा आहे महाराज. तो या देहबुद्धीमध्ये अडकणारा नाही. जे अर्थ गोपी आणि कृष्णाच्या प्रसंगाचे तुम्ही आम्ही घेतो ते अर्थ गोपी आणि कृष्णाच्या प्रसंगाचे नाहीयेत बरं. आम्हाला वेदांत सुलभरित्या पटावा म्हणून त्यासाठी केलेली ही रूपक योजना आहे बरं का. असो यशोदा ऐके सादर, गाऱ्हाण्यांचे चपेट थोर आणि गवळणी सांगती समग्र नाना चरित्रे हरीची.
बरं का. यशोदा ही सगळी गाऱ्हाणी ऐकते. गाऱ्हाण्यांमागून गाऱ्हाणे, गाऱ्हाण्यांमागून गाऱ्हाणे आणखीन सगळ्या जणी सांगतात आणि ती मात्र अगदी सुन्न होऊन भगवंताची ही सगळी गाऱ्हाणी ऐकते. एक म्हणे येणे सर्पनेला, एका दंपत्यात सोडिला, आणि ती बाहेर येऊन सकाळान लोका लागी सांगती. धावा धावा म्हणती ते क्षणी, सर्प निघाला अंतरुणीन. एक म्हणती मघा चक्रपाणीन, सर्प घेऊन जात होता. ही त्याचीच ओ करणी, कैचा सर्प येईल सदनी. आणि त्या म्हणती गोकुळा टाकून कृष्ण भेणे जाऊ पै. जित सर्प काखे घेऊन बिदो बिदी पळे तुझा नंदन. अन विंचू मुष्टी माझी धरून भेडसावी बाळा ते. एक गवळण देखोनी गरोदर, तिज जवळ येऊन यादवेंद्र. म्हणे कागे तुझे उदरन एवढे वाढले सांग पा. बरं का. एक म्हणाले भगवंतानी काय केलं, एक गवळण म्हणाली यांनी आमच्या दोघांच्या मध्ये, आम्ही दोघं रात्री झोपलेलो असताना सर्पच आणून सोडला बाई. आम्ही दोघं होती तशी उठलो, अंगावर कपडे आहेत का नाही याची शुद्ध नाही, तसेच रस्त्यावर ते पळालो. कोणीतरी सांगितलं, अहो म्हणले आता तुमच्या गल्लीला आम्ही गोपाल कृष्ण हातामध्ये सर्प घेऊन जातात. हा 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 म्हणले त्याच नंदाच्या कार्ट्याचं हे काम असतं. अहो आणखीन त्या ठिकाणी मन आणि बुद्धीचा संसार आहे. मन आणि बुद्धीच्या संसारामध्ये भगवंतानी काळ रूपी सर्प सोडलेला आहे महाराज. बरं, हा काळ रूपी सर्प क्षणोक्षणी जाणीव करून देतो. बरं का. क्षणोक्षणी जाणीव करून देतो. काय जाणीव करून देतो? क्षणभंगूर नाही भरवसा. हो क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया पाशा. मायेचा जो पाश घालून बसलायत ना मनाने बुद्धीला आणि बुद्धीने मनाला, वारे सावध तोडा माया पाशा. पुढे हुशार आहे ओळसागा. राम नाम स्मरा आधी हो. राम नाम स्मरा आधी. क्षणभंगूर नाही भरवसा. हा काळरूपी सर्प मनबुद्धीच्या संसारात जो भगवंतानी सोडून दिलाय ना, अहो क्षणाचा भरोसा नाही जीवनाचा. अहो तास गेली, बरं का, घटिका गेली. आमचे समर्थ म्हणतात पळे गेली तासही वाजे घणाना. आणि आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना. तुमचं आमचं आयुष्य वर्षावर नाहीये, दिवसावर नाहीये, महिन्यावर ते नाहीये महाराज. तुमचं आमचं आयुष्य श्वासावर ते, तुमचं आमचं आयुष्य क्षणावर ते. क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थंच साधयेत. क्षणे नष्टे कुतो विद्या आणि कणे नष्टे कुतो धनम. क्षणाक्षणानं तुमचं आमचं आयुष्य कमी होत आहे. गेलेला क्षण पुन्हा येणार. बरं, कितीही पैसे दिले तरी विकत घेता येणार. तुमच्या जवळचा वेळ कोणाला उसना देता येणार. बरं का. जो गेला तो गेला. आणि हा काळ रूपी सर्प कायम भीती दाखवत असतो. मनाला आणि बुद्धीला जो काळ निघून गेला तो गेला. वारे सावध तोडा माया पाशा. राम नाम स्मरा आधी. म्हणले रामाचं स्मरण करा, कृष्णाचं स्मरण करा, ईश्वराचं स्मरण करा. ईश्वर रूप व्हा, ईश्वर रूप व्हा, ईश्वर रूप. हा काळरूपी सर्प बर का, हेही रूप कळालं पाहिजे. म्हणले एक गवळणी देखोनी गरोदर, तिज जवळ येऊन यादवेंद्र. म्हणे कागे तुझे उदरणी एवढे वाढले सांग पा. ते म्हणे गर्भिणी मी ऋषिकेशी. कृष्ण म्हणे कैसी जाहलीसी. येरी म्हणे भलतेची पुससीन सावट होसी बहुत तू. हारे म्हणे नवल देवाची करणी. जाहलीसो गर्भिणी येरी झिडकावी ते क्षणीन परता होई गोळ्या. तू आता दिसतोसी लहान, पुढे बहुत शिकसी शहाणपण. तुझे मातेशी सांगेन शिक्षा करविन तुझा आता. एक गवळण पुरुषार्थे राखी आपुल्या गोर साते. आणि म्हणे मी बिंदू मात्र कृष्णातीन लागो नेदी घरी माझ्या. बरं का.
तुम्हाला सांगू का, एक गवळण होती, ती गरोदर होती, 7-8 महिने तिला झाले होते गर्भवती होऊन, तिचं पोट भलं मोठं दिसायला लागलं. कृष्ण तिला येऊन विचारायचा, का हो काकू, हे तुमचं पोट मोठं कशामुळे झालं? अरे बाळा, एक छोटं बाळ माझ्या पोटात. नाही, तुम्ही गर्भवतीच कशा झाला? तिनं कृष्णाला रागवावं. कृष्णा म्हणले, खूप चावटपणानं बोलू लागलास बरं का, आता तुझ्या आईला जाऊन तुला सांगते, शिक्षाच करायला लावते बरं. एक गवळण अशी होती महाराज, म्हणले ती आणखीन त्या ठिकाणी स्वतःच्या प्रयत्नानं तिनं असा पण केला होता, अशी प्रतिज्ञा केली होती की माझ्या घरातले एक थेंबभर दही दूध गोपाल कृष्णाच्या हातीच लागू देणार नाही. म्हणले, लागू देणार नाहीस हाती माझ्या हाती तू तुझ्या घरचं दही दूध? ठीक आहे म्हणले, कशी लागू देत नाही बघतोच म्हणला मी. एक गवळण पुरुषार्थे राखी आपुल्या गोरसाते, आणि म्हणे मी बिंदू मात्र कृष्णातेन लागो नेदी घरी माझ्या, गोरस साचवून कावडी भरली, बरी कसून दृढ बांधिली, आणि उद्या मथुरेशी नेऊन सकाळी विकून येईन क्षण मात्रे. तिनं ठरवलं, तिनं दही दूध साचवलं गोपाल कृष्णाच्या आणखीन त्या ठिकाणी पासून वाचवलं, त्याची कावड भरली, पक्की बांधली. म्हणले उद्या दुसऱ्या दिवशी ही जी दया दुधाची कावड आहे, ही लोण्याची तुपाची जी कावड आहे, ही मथुरेच्या बाजारात न्यायची विकायचं म्हणले हे तिथे जाऊन. रात्री झोपली बरं का. कृष्णमुखी गोरस जाण पडो नेदी मी वा घेणं, आणि कृष्णासी शिक्षा लाविन जरी ग्रहा माझ्या, आईसी अभिमाने ती गवळणी निजे उषा कावडी घेऊन, आणि तो रजनी माझी चक्र पाणीन करी करणी विपरीत. म्हणले कृष्णाला थेंब तर नाही मिळू द्यायचे, म्हणले वास तर नाही घेऊ द्यायचे माझ्या घरातल्या दया दुधा तुपाचा. तिला अभिमान झाला महाराज. भगवंताला सगळं सहन होतं, मात्र अभिमान सहन होत नाही बरं का. अभिमान भगवंताला सहन होत नाही. करने को अन्नदान बरं का, लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डूबने को अभिमान, अशी प्राचीन म्हण. लेने को हरिनाम, घ्यायचंच असेल तर हरीचं नाव घ्यावं, द्यायचंच असेल तर अन्नदान द्यावं. देने को अन्नदान, लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता. तुम्हाला जर तरुण जायचं असेल तर तुमच्या अंगी लीनता पाहिजे. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचते. मोठमोठे वृक्ष महापुरात वाहून जातात, पण लव्हाळा नावाचं जे कवत आहे ना, ते एवढं लीन असतं, ते महापूर आलं ना की ते असं वागतं. आहे तरने को लीनता आणि डुबने को अभिमान. महाराज रावणासारखे, कंसासारखे, हिरण्यकश्यपासारखे कशामुळे जर डुबले असतील ना, त्यांच्याजवळ अभिमान होता. भगवंताला सगळं सहन होतं, भगवंताला अभिमान तीळ मात्र सहन होत नाही. नारदांसारख्यांचं सहन नाही केलं, रुक्मिणी सारखेचं सहन नाही केलं त्यांनी अभिमान. तुमचा आमचा अभिमान सहन करायला रिकामा आहे का तो? हिला अभिमान झाला. ही म्हणाली आणखीन त्या ठिकाणी मी एकमेव वाघिण म्हणले या गोकुळात. भगवंताला आणखीन नाही मिळू दिलं म्हणले. आता ही कावड भरून ठेवली. दुसऱ्या दिवशी उद्याच्याला आणखीन त्या ठिकाणी मथुरेच्या बाजारामध्ये नेऊन विकणार. आणि रात्री झोपली. ऐसी अभिमानी ती गवळणी निजे उषा कावडी घेऊनी, आणि तो रजनी माझी चक्र पाणीन करी करणी विपरीत. आपल्या उषालाच ती दया दुधानं तुपानं लोण्यानं भरलेली कावड ठेवली आणि झोपली. महाराज भगवान म्हणाले, असं आहे का, तुला अभिमान झाला का? रात्री भगवंतानी आपली विपरीत करणी करायला सुरुवात केली. जो सकळ देहीचा साक्षी एक, जो सकळ चित्त परीक्षक, जो सच्चिदानंद निष्कलंकन दावी कौतुक भक्तासी, रजनी माझे कृष्णनाथ प्रवेशला तिच्या गृहात, आणि ती सनिद्रा लागली अद्भुतन हरी सोडी कावडी ते. बरं का, तिला झोप लागली. भगवान तिथे आला. भगवंतानी ती कावडी सोडली. गोरस सर्व ही भक्षुनी रीती केली दुधाणी, आणि त्या माझी सर्पविंचू भरून पुढं ती बांधिली तैसीच. भगवंतानी ते जे काही विकण्यासाठीच तयार करून ठेवलेलं गोरस्वरूपी दही दूध तूप लोणी होतं ते खाल्लं. सगळं रिकामं केलं, चट्टामट्टा केला, एकट्याने केला. आणि त्याच्यामध्ये काय केलं, त्याच्यामध्ये म्हणले आणखीन त्या ठिकाणी त्या माझी सर्प विंचू भरुनी, आणि पुढे ती बांधिली तैसीच. त्याच्यात सर्प भरले, विंचू भरले, आणि त्याचे तोंड बांधून टाकले पहिल्यासारखे. पाली सरक बेडूड आवघी मडकी भरली देख,
आणि खुण गाठ तैसीच निष्टंक आणि जगद उद्धारे बांधिली. पाली टाकल्या, सरडे टाकले, बेडूक टाकले, सगळी मडकीची भरली. तोंड परत पहिल्यासारखे घरा गेला वनमाळी. गवळण उठली प्रातःकाळी आणि कावडी खांदा घेतली मथुरेसी गेली. ते धवा म्हणले तिनं तिची कावड दह्या दुधा तुपाची बांधलेली होती, ती खांद्यावरती घेतली, तोंड घट्ट बांधलेले होते, तशीच मथुरेच्या बाजाराला गेली. बर का, गावचे लोक आले ते क्षणी. गोरस पुसती गवळणी, एरी म्हणे दही दूध लोणी चारी जिन्नसा आहे ती. लोक विचारू लागले, म्हणले आज काय विकायला आणलंय मावशीबाई? ती म्हणले दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी. आवडी सोडून या पाहे मडकी जव उघडून. म्हणले तुम्ही पैसे घेऊन या. म्हणले दही दूध तूप लोणी कसं आहे ते दाखविते. बरं का, लोकांनी पैसे आणले आणि न मडके उघडले. महाराज कावडी सोडून या पाहेन मडकी जव उघडोनी. तो सर्प विंचू ते वेळे भरभरा आतून निघाले. लोकावरी धावले डंखावया. ते धवान ते आतमध्ये भरलेला माल दम धरतो. तो कृष्णाने भरलेला माल होता महाराज, साधा सुद्धा माल होता काय तो. भगवंतानी सर्प म्हणू नका, विंचू म्हणू नका, बेडूक म्हणू नका, सरडे म्हणू नका. तिच्या चारी जिन्साच्या जागेवर ह्या 4 जिन्सा घातलेल्या होत्या. आणि जसे का तोंड उघडले महाराज, आतून सर्प बाहेर पडले, विंचू बाहेर पडले, खेकडे बाहेर पडले, पाली सरडे बेडक बाहेर पडायला सुरुवात झाली महाराज. एक म्हणती गोरस कैसा आहे, एरी म्हणे द्रव्याणा लवल आहेन, कावडी सोडून या पाहेन मडकी जव घोडून. तो सर्प विंचू ते वेळेन भरभरा आतून निघालेन. लोकावरी धावलेन डंकावया ते दवा. सरड पाली चहूकडे धावते. लोक बिदोबिदी पळतीन. एक म्हणे कुडी पापमतीन, गवळणा आहे दुष्ट हे. आणि लोक पळायला सुरुवात झाली महाराज. सैरा वैरा गल्लोगल्ली रस्तो रस्ती बिदोबिदी रस्तो रस्ती. आणि लोक म्हणायला लागले, म्हणले भरती दुष्ट स्त्री आहे. एक म्हणती कुडी पापमती, कुडी म्हणजे दुष्ट. एक म्हणती कुडी पापमतीन, गवळणा आहे दुष्ट हे. आमुच्या गावावरी विघ्न विंचू सर्प कावडी भरून आणि हिने सोडिले आणून कवटाळीनं मोठी हे. म्हणले आमच्या गावावरती विंचू सर्पाचं संकट आणून सोडलं. म्हणले ही मोठी चेटकीन आहे, कुटील कृत्य करणारी आहे. कवटाळीन म्हणजे चेटकीन, कुटील कृत्य करणारी. महाचांडाळीनं गवळणी इसी ताडन करावे धरुणी. अंतवती कावडी टाकून पळे उठवणी सत्वर. म्हणले हिला धरा, ही चेटकीन आहे. ती पुतना जशी माग उकळत गेली होती तशीच ही काही एखादी राक्षसीण असावी. हिला धरा, मारा, ठोका. लोक धावले ना तिला धराय. आणि ती पळायला लागली महाराज. कावड तशीच टाकली. लोक धावती क्रोधे करूनी कावडी टाकली फोडून. हिची कावड फोडून टाकली लोकांनी ती खापराची. आणि सर्पविंचू धरून लोक मारी ती ठाई ठाईन सर्पविंचू मारायला सुरुवात केली. एक म्हणती गवळणीसी धरा वेगे, एरी पळे गोकुळ मार्गे. आणि ते निस्तेज होऊनी सर्वांगीण वाटे पडे आडखोळूनी. लोक म्हणले हिला धरा, हिचे सर्पविंचू हिच्याच अंगावर ते सोडान. ही पळायला लागली महाराज. पळता पळता थकली, थकता थकता अडखळली, थोडावर पडली महाराज. गुडघे फुटले, हाडं मोडले, थोबाड सगळं रक्तबंबाळ झालं. धापा दाटे वाटे रडे, उलथोनी चिखला माझे पडे. आणि लोक मारती धोंडे खडेन एक क्षण हाणी ती. लोकांनी दगड धोंड फेकून मारायला सुरुवात केली. धापा टाकायला लागली, रडायला लागली. वाटेमध्ये जागोजागी अडखळून पडायला लागली. चिखलात पाय घसरून पडायला लागली. लोकांनी दगडा धोंड्याचा वर्षाव हिच्यावरती केला. कुणी शेण मारू लागले. यमुना उतरोनी गोपी गेली, गोकुळा माझी प्रवेशली. आणि तीस पुन्हा मथुरा वर्ज जाहलीन लोकटपती मारावया. म्हणले ती जी मथुरेहून गोकुळात वापस आली कसा बसा जीव वाचून, तिला पुन्हा आयुष्यात मथुरेच्या बाजाराला जाता आलं नाही. बरं का, तीस पुन्हा मथुरा वर्ज जाहलीन लोकटपती मारावया. कृष्णासी जरी देती गोरस, तरी शतगुणे वाढे विशेष. आणि ते ग्रहात दशानय आसमासन हरिस गोरस अर्पिता. म्हणले काही गवळणी अशा होत्या की ज्या गोपाल कृष्णापासून आणखीन गोरस दही दूध तूप लोणी लपून ठेवत नव्हत्या. गोपाल कृष्णाला बोलून आणायच्या, त्याला पोटभर दही दूध तूप लोणी खाऊ घालायच्या, त्याच्या सवंगड्यांना दही दूध तूप लोणी खाऊ घालायच्या. म्हणले त्यांच्या घरात कधीच कमी पडत नव्हतं. कृष्णासी जरी देती गोरस, तरी शतगुणे वाढे विशेष. आणि ते गृहीत दशानये आसमास आणि हरिस गोरस अर्पिता. म्हणले त्या घराची दुर्दशा भविष्यात कधी झाली नाही, ज्या घराने भगवंताला आणि त्याच्या सवंगड्यांना तृप्त केलं.
हरिमुखी बिंदू मात्र पडे, शतगुण वाढे शतगुण तात्काळ वाढे, अंजरी कृष्ण ये घराकडे तरी गवळणी कष्टी होती. म्हणले हरीच्या मुखात त्यांच्या घरातल्या दह्या दुधात तुपा लोण्याचा एक बिंदू मात्र जरी पडला ना, तर हजारो पटीनं घरातलं दही दूध तूप लोणी वाढावं महाराज. आणि जर भगवान जरी कृष्ण नाही घराकडे अंतरी गवळणी कष्ट होतील, भगवान गोपाल कृष्णाची चक्कर जर आपल्या घराकडे झाली नाही तर अशा गवळणी कष्टी व्हायच्या महाराज. कृष्ण आजी आला नाही घरा म्हणून चिंता क्रांत गोपदारा, अनबिंदू मात्र अर्पिता श्रीवरान गोरस वाढे. असंभाव्य एक थेंबर जरी भगवंताला मिळालं ना, तर गायींनी भरपूर दूध द्यावं, भरपूर दही व्हावं, भरपूर लोणी निघावं, भरपूर तूप व्हावं आणि यांनी भगवंताची वाट बघावी. कृष्णा जे आला नाही घरा म्हणून चिंता क्रांत गोपदारा. म्हणले चिंता वाटावी, आज कसा कृष्ण आला नाही. कृष्णा येणारे आमच्याकडे आलाच नाही, बरेच दिवस झाले. भगवंतानी जावं, थोडस घ्यावं अशा गोपींकडून. अरे का कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाय. अरे का समर्थ सांगतात अल्प, त्याला थोडं पाहिजे हो. तो काही सगळं घेत नाही, तो उलट देण्यासाठीच आहे. असं म्हणतात भगवंताला 1 पट दिलं ना तर भगवंताला 10 पट मिळतं. तुम्हाला 10 पट मिळतं. रावणाने 1 शीर भगवान शंकराला समर्पण केलं म्हणतात. भगवान शंकराने त्याला 10 शीर दिली. भगवंताला द्यायचं असेल तर चांगलं द्या, निवडून द्या. सडक कुचक विटक कच्च मच्च भगवंताला देऊ नका. परिपक्व झालेलं भगवंताला द्या, शुद्ध भगवंताला द्या, सत्व भगवंताला द्या. भगवान आणखीन त्या ठिकाणी तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार. वट बीज मोहरी एवढे परिपर्वताकार वृक्ष वाढे, तैसा हरिमुखी गोरस पडेन दशा चढे ग्रासी त्या. म्हणले वडाच्या झाडाचं बीज केवढं असतं. म्हणले मोहरी एवढं वडाच्या झाडाचं बीज असतं तरी पर्वत आकार वृक्ष वाढे, पर्वतासारखा तो वृक्ष वाढतो. तद्वत हरीच्या मुखामध्ये थोडा जरी गोरस पडला, थोडं जरी दहीदूध पडलं तरी त्या घराची दशा अतिशय सुसंपन्न अशी होई महाराज. तैसा हरिमुखी गोरस पडे अन दशा चढे ग्रासी द्या. गाराणे सांगती गवळणी त्या उग्याची कौतुके करुणी, अनपरी मना माझी चक्र पाणी नित्य यावा ग्रहा देन. म्हणले या ज्या सगळ्या गाराणे सांगायला येत असायच्या त्या याच्यासाठी यायच्या की म्हणले याचं गाराणं सांगितल्यानंतर तरी हा माझ्या घरी येईल आणि माझ्या घरातला दहीदूध तूप लोणी रूपी गोरस याच्या मुखात पडेल आणि माझ्या घराची दुर्दशा आणि याने तृप्त होऊन आपल्या घराला आशीर्वाद द्यावा. त्याच्यासाठी या गवळणी गारहाण सांगायला यायचं. भलं त्या कार्यमिषे करुणी यशोदेच्या ग्रहा कामिनी, अन क्षण क्षणा येती फिरोनी. कृष्ण नयनी पाहावया भगवंताचं ते रूप, भगवंताचं ते रूप आपल्या डोळ्यांनी पाहण्याकरता गवळणींनी यावं दाटी करावी महाराज. बरं का. पूर्ण ब्रह्मवैकुंठ नायक आणि त्यासी ते जे गवळण झाली उन्मुख आणि गोरसन देऊन या दुःखन मथुरे माझी पावली. म्हणले आपण त्या गवळणीची अवस्था पाहिली, जिनं भगवंताला दहीदूध तूप लोणी दिलं नाही. तिची मथुरेमध्ये मोठी दुर्दशा झाली आणि तिला मोठं दुःख भोगावं लागलं. बरं का. प्रपंचना परमार्थ गवळण श्रमी व्यर्थ, अंजैसा निरल भागी उदिमा जातन त्यासी नागवी ततस्कर. म्हणले ना प्रपंच झाला ना परमार्थ झाला. गोपाल कृष्णाला दिला असता निदान परमार्थ तरी झाला असता. म्हणले प्रपंचही झाला नाही, लोक मारायला टपले हो तिला, परत मथुरेचं तोंड तिला पाहता आलं. भगवंती पडिले अंतर अनवर्ज जाहले मथुरा पुरण खुंटला प्रपंच व्यवहारन द्रव्य अणु मात्र लाभेना. म्हणले भगवंतात तिच्यात अंतर पडलं, तिला मथुरापूर वर्ज झालं, तिचा सगळा प्रपंच व्यवहार खुंटला आणि 1 रुपया मिळेना, द्रव्य अणु मात्र लाभेना. तेच कृष्णमुखी अर्पित तरी सहस्त्र गुणे वाढत, आणि कृपा न करिता भगवंतन विघ्ने बहुत येती हो. म्हणले तेच भगवंताच्या मुखात दिलं असतं काही बिघडलं असतं काहीच. भगवंताच्या मुखात दिलं असतं तर हजारो पटींनी हिचंच वाढलं असतं ना महाराज. त्याच्यामुळे दुनियापासून लपून ठेवावं पण भगवंताला द्यावं. बरं का. भगवंताला जरूर द्यावं. भगवंताला दिल्याशिवाय आपण ग्रहणच करू नये. भगवंताला थोडं जरी द्याल तर तो सहस्त्रावधी पटीनं तुम्हाला देईल
अनंत हस्ते कमलावराणे देता किती घोयशील धोकराणे. तो हजारो हातांचा आहे महाराज. नमोस्तवंताय सहस्त्रमूर्तये सहस्त्र पादाक्ष शिरोरु बाहवे सहस्त्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्त्र कोटी युगधारिणे नमः. तुम्हाला आम्हाला 2 हात आहेत आणि त्यातही देण्यासाठी एकच हात आहे महाराज. आणखीन त्या ठिकाणी भगवंताचा जर विचार केला ना तर त्याला द्यायला हजारो हात आहेत आणि तुम्हाला आम्हाला घ्यायला मात्र महाराज एक नाही तर 2 हात. देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जुळी. त्यांनी एकदा का हजारो हाताने तुम्हाला द्यायला सुरुवात केली ना तर मग घ्यायला तुम्हाला आम्हाला आणखीन त्या ठिकाणी आमचे हात कमी पडतील इतका तो देणारा आहे महाराज. श्रीधर स्वामी वर्णन करतात बरं का. भगवंत झाली पाठ मोरा न सतीची विघ्ने ती घरा आणि महारत्ने होती गारान कोणी न पुसे तया दे. म्हणले भगवंत जर आपल्याला पाठमोरा झाला तर काय होतं. म्हणले नाही ती विघ्न आपल्या घरी येतात. महारत्ने होती गारा आणि कोणी न पुसे तया ते. त्याच्याकडे महारत्न जरी असेल ना तरी त्याची गार गोटी बनते. आपुले द्रव्य लोकावरी ते बुडवणी जायन लाभ करी आणि ज्याचे घ्यावे ते द्वारीन बैसती आण घालून या. म्हणले आपले जर पैसे लोकांना दिले असतील ना तर लोक ते बुडवून टाकतात. आणि म्हणले जर कोणाचे आपण उसने आणले असतील ना तर ते शून्य होऊन जातात. बरं. वैर्या करी सापडे वर्म अवदशा घेऊन पुढे धर्म आन विशेष वाढेल क्रोध कराम अंतरी देव क्षोभ जाणीजे. म्हणले श्रीधर स्वामींनी या 6व्या अध्यायाच्या शेवटी अतिशय सुंदर ओव्या घातल्यात. म्हणले भगवंताला जर तुम्ही पाठमोरे झाले भगवंत जर तुम्हाला पाठमोरा झाला तर या गोष्टी घडतात. वैर्या करी सापडे वर्म. तुमचं जे वर्म आहे ते तुमच्या वैर्याला कळतं बरं का. तुमची कमकुवत बाजू अवदशा येते. अवदशा येऊन बुडे धर्म बुडतो. विशेष वाढेल क्रोध क्राम अंतरी देव क्षोभ जाणीजे. म्हणले क्रोधही वाढतो आणि कामही वाढतो. अशी अवस्था जर घडली तर समजून घ्यावं देवाचा आपल्यावर ते क्षोभ झाला महाराज. देव आपल्यावर ते रागवलेला आहे बरं का. आपुले जे का शत्रुपूर्ण त्यासी आपण पिडेल दारुण आणि आडल्या धरणे त्याचे चरणंतरी देव क्षोभ जाणीजे. म्हणले जे कोणी एकेकाळी आपले शत्रू होते ज्यांना आपण खूप त्रास दिला अशा नाही त्या लोकांचे पाय धरायची वेळ आली तरी देव क्षोभ जाणीजे. बरं का. आडल्या धरणे त्यांचे चरण अंतरी देव क्षोभ जाणीजे. लाभा कारणे निघे उदिमास तो हानीच होय रात्रंदिवस आणि पूज्यस्थानी अपमान विशेष अंतरी देव क्षोभ जाणीजे. म्हणले आणखीन त्या ठिकाणी नफा व्हावा म्हणून व्यापार करायला निघावं आणि दिवस रात्र हानी व्हावी तोटाच तोटा व्हावा. म्हणले आपण उच्चस्थानी जरी असलो तरी लोकांनी येऊन आपला अपमान करावा. पूज्यस्थानी अपमान विशेष अंतरी देव क्षोभ जाणीजे. आपण म्हणले उच्च पदावर जरी असलो तरी ज्याची काही लायकी नाही त्याने सुद्धा येऊन आपला अपमान करावा. म्हणले तरी देव क्षोभ जाणीजे. सुहृद आप्तद्वेष करते नसते व्यवहार येऊन पडते आणि सदा तळमळ वाटे चित्तीन तरी देव क्षोभ जाणीजे. म्हणले आपलेच लोक आपलेच सुहृद आपलेच आप्त आपलेच सगळे सोयरे आपला द्वेष करायला लागले. नसते व्यवहार येऊन पडती नाही ते लचांड पाठीमागे लागायला लागले आणि सदा तळमळ वाटे चित्ते तरी देव क्षोभ जाणीजे. म्हणले सदा अंतःकरणाला तळमळ वाटायला लागली तरी देवाचा क्षोभ झाला असं जाणावं बरं का. आपुले राज्य संपत्ती धन शत्रू भोगू पाहे आपण आणि देह पिढे व्याधी विन अंतरी देव क्षोभ जाणीजे. म्हणले आपले जे शत्रू आहेत बरं का आपले जे शत्रू आहेत ते आपले शत्रू आणखीन त्या ठिकाणी आपलं राज्य आपली संपत्ती आपलं धन आपली प्रॉपर्टी यांचा कब्जा करतात. आपल्या देहाला विविध पीडा होतात. आपल्या देहाला विविध व्याधी निर्माण होतात तरी देव क्षोभ जाणीजे. नानाविध आजार आपल्या देहाला सतावू लागतात. म्हणले देवाचा आपल्यावर ते कोप झाला. देव आपल्यावर असंतुष्ट आहेत. देव आपल्यावर रागवलेत हे जाणून घ्यावं बरं का या क्षणी.
विद्या बहुत जवळी असे परी कोणीच तयासी न पुसे आन बोलो जाता मती भ्रंशेन तरी देव क्षोभ जाणीजे. म्हणले विद्या भरपूर आहे, विद्यावान आहे, बुद्धिवान आहे, तरी देखील त्याला कोणी किंमत देणं परी कोणीच तयासी न पुसे आणि बोलो जाता मती भ्रंशे अंतरी देव क्षोभ जाणीजे. पुष्कळ शिकलेला आहे, पुष्कळ ज्ञानवंत आहे, परंतु ऐन वेळेला बुद्धी काम करत नाही. म्हणले तरी देव क्षोभ जाणीजे. ठेविला ठेवा न सापडे न सतीच व्याधी अंगा जडे आणि सदा भय वाटे चहू कडेन तरी देव क्षोभ जाणीजे. म्हणले आपण ठेवलेली वस्तू आपल्याला सापडू नये, नको नको तो रोग शरीराला व्हावा आणि सदा भीती अंतःकरणाला वाटावी तरी देव क्षोभ जाणीजे. आसो गवळण सर्वस्वे ठकली भगवंती ते अंतरली आणि प्रपंच परमार्था मुकलीन ते पडली भवसागरी. म्हणजे अशी जी गवळणे जिच्यावरती देवाचा क्षोभ झालाय, तुमच्या आमच्यासारखी बरं का, ही सगळी आपलाच बायोडाटा श्रीधर स्वामींनी वाचून दाखवला. म्हणले अशी जी गवळण आहे ती गवळण आणखीन त्या ठिकाणी जी भगवंताला विन्मुख झाली. असो गवळण सर्वस्वे ठकली भगवंती ते अंतरली आणि प्रपंच परमार्था मुकलीन ते पडली भवसागरी. म्हणले सर्वस्वानं ती ठकली बरं का, भगवंताला जी अंतरली तिला भगवंतानी फसवणूक केली तिची बरं का. प्रपंचही भगवंतानी तिच्या पदरात पडू दिला नाही, परमार्थही भगवंतानी तिच्या पदरात पडू दिला नाही, ते पडले भवसागरी. म्हणले जे प्रपंचात येणे, जे परमार्थात येणे, ज्यांचा प्रपंचही धड नाही आणि ज्यांचा परमार्थही धड नाही, म्हणले ते भवसागरात गटांगळा खाणारे समजावेत. म्हणले असे कोण आहेत? म्हणले असे दोघच. कोण आहेत असे दोन? एक म्हणले मी स्वतः आहे आणि दुसरे म्हणले तुम्ही ऐकणारे सगळे. आपला प्रपंच धड आहे का? म्हणले आपला प्रपंचही धड नाही. प्रपंचात तरी सगळे खुश आहेत का आपल्यावर? म्हणले अजिबात नाही. म्हणले आई वडिलाला खुश करायला जा, भाऊ बहीण नाराज होते, भाऊ बहिणीला खुश करायला जा, बायका पोरं नाराज होते, बायका पोरायला खुश करायला जा, सोयरे धायरे नाराज होते, सोयऱ्या धायऱ्याला खुश करायला जा. म्हणले मित्रमंडळी नाराज होतात, म्हणले मित्रमंडळीला खुश करायला जा. म्हणले शेजारी पाजारी नाराज होतात. सांगा बरं आपला प्रपंच धड आहे का? मला सांगा बरं तुम्ही, आपला प्रपंचही धड नाही. आणि परमार्थ म्हणले परमार्थाचा तर आपल्याला गंधच नाही. म्हणले आम्ही कपाळी सुद्धा गंध लावत नाहीत, इतका आम्हाला परमार्थाचा गंध नाही. म्हणले पूर्वी तरी म्हणले आमच्या सासूबाई कपाळी कुंकू लावायच्या, आमचे सासरे बुवा असा तुमच्यासारखा चांगला अष्टगंध लावायचे, ऊर्ध्वपुंड्र गंध लावायचे, त्रिपुंड्र गंध लावायचे, भस्म धारण करायचे, गळामध्ये तुळशी मालिका रुद्राक्ष मालिका धारण करायचे. म्हणले ते सुद्धा आमच्याच्यानी होत नाही बरं का. आता आम्ही कपाळी कुंकू लावण्याऐवजी आता आम्ही कपाळी कागद चिटकून फिरतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. मला सांगा ना आमचा प्रपंच धड आहे ना आमचा परमार्थ धड आहे महाराज. म्हणले मग जिचा प्रपंच धड नाही, जिचा परमार्थ धड नाही, ते पडली भवसागरी. भवसागरामध्ये संसार सागरात तुम्ही आम्ही पडलेलो आहोत. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे आमचं चालू आहे बरं का. पुरुष अथवा नारी कृपा न करिता श्रीहरी आणि व्यर्थ कष्ट ती संसारी नाना दुःखे भोगते. मग तो पुरुष असो स्त्री असो, म्हणले भगवंताची कृपा नाही झाली तर त्याच्या वाट्याला संसारात कष्टच कष्ट आहेत. असो मगतेची गवळणी यशोदेच्या ग्रहा येऊनी आणि लागली कृष्णाची चरणी म्हणे हरी दया करी गा. म्हणले यशोदेच्या घरी आली ती गवळणी के दिवशी, आणखीन त्या ठिकाणी कृष्णाच्या चरणावरती विनम्र झाली, म्हणू लागली भगवान माझ्यावरती दया करा, माझा उद्धार करा. तुझसी अंतर पडता मुकले इह परत्र स्वार्था आणि कृपा करी कृष्णनाथा निरसी चिंता सर्वही. म्हणले तुझ्यात माझ्यात जे अंतर पडलंय ना, तुझ्यात माझ्यात जी आढी निर्माण झाली आहे ना, ती आढी दूर कर. म्हणले तुझ्यात माझ्यात जी आढी निर्माण झाली त्याच्यामुळे म्हणजे इदंच नास्तीन परंच न लभ्यते असं झालं. इहही नाही आणि परत्रही नाही, प्रपंचही नाही, परमार्थ नाही. कृष्णा माझ्यावर कृपा कर रे, माझ्या सगळ्या चिंता निरसून टाक. तिनं विनवणी केली महाराज भगवंताला.
कृष्ण म्हणे राहे स्वस्थ, भगवंती ठेवी चित्त, अंतेच प्रपंच आणि परमार्थन ब्रह्मरूप भासे हो. भगवंताने तिला उपाय सांगितला. म्हणले तुला तुझ्या सगळ्या चिंता हरण करायच्यात का? एकच काम कर, चित्त स्वस्थ ठेव. ठाईच बैसोनी करा एक चित्त, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, आवडी अनंत आळवावा. म्हणले एका जागेवर स्वस्थ बसून राहा, शांत बैस, काही करू नको. मांडी घाल, डोळे मीट, कन्हैयाची मूर्ती डोळ्या पुढे आण, भगवान इष्टदेवतेची उपास्य देवतेची मूर्ती डोळ्या पुढे आण. भगवंते ठेवी चित्त, तेने प्रपंच आणि परमार्थन ब्रह्मरूप भासे हो. म्हणले भगवंताच्या पायी चित्त ठेवलं, चित्तामध्ये भगवंताच्या भक्तांच्या मनामध्ये विहार करणारा भगवान प्रभू गोपाल कृष्ण नाना प्रकारच्या लीला देऊन ब्रह्मानंद नांदवीत होता गोकुळामध्ये. महाराज आपल्या दासांसाठी ब्रह्मानंदाचं कोंदण त्यानं गोकुळामध्ये तयार केलं होतं. गोकुळाला कुंपणच ब्रह्मानंदाचं होतं महाराज. अंतरबाह्य गोकुळाच्या ब्रह्मानंद होता. पाहता हरिविजय ग्रंथ, ग्रंथरूपे श्री भगवंत, अनहृदयी राखे अखंडितन, नाठवत दुजे काही. म्हणले हा श्री हरिविजय नावाचा जो ग्रंथ आहे ना, हा ग्रंथ नाहीये, ग्रंथरूपे श्री भगवंत. म्हणले हा भगवान, याला असं हृदयाशी कवटाळून घ्यावं आणि भगवंत जवळ असल्याची अनुभूती घ्यावी. या शब्द ब्रह्मात्म, या अक्षर ब्रह्मात्म. ग्रंथरूपे श्री भगवंत, हृदय राखे अखंडित, अन्नाठवत तुझे काही. म्हणले तुमच्या हृदयामध्ये हा ग्रंथरूपी हरिविजय ग्रंथरूपी भगवंत अखंड राहो बर का. पाहिण म्हणता हा ग्रंथ, पापे होती भयभीत, आणि आधीच पळती समस्तन, पुढती न येत फिरोनी. म्हणले हा ग्रंथ नुसता डोळ्यांनी पाहिला तरी देखील पापे भयभीत होतात. नुसता विचार जरी मनात आणला, पाहिण म्हणता हा ग्रंथ, पापे होती भयभीत, तुमची जी पाप असतील ना ती भीतीनं थरथर कापू लागतात. आणि जी आधीची पाप घडली आहेत, आधीची पळती समस्त आणि पुढती न येत फिरोनी, याच्या आधी जी पाप झालेली आहेत ती म्हणले पुढे येऊ शकत नाही त्या ग्रंथाच्या. आणि यानंतर घडणारी पाप म्हणले ती देखील घाबरतात. जन्मोजन्मीची पापे बहुत लिहिली होती चित्रगुप्ते, आणि तो तटस्थ आहे येथे लेखणी न चले पा. म्हणले चित्रगुप्त वरती आपली जी पाप जन्मोजन्मीची लिहित बसलाय ना, त्याची लेखणी खुंटते. नुसता हा ग्रंथ पाहण्याचा जरी विचार मनात आणला बरं का. म्हणता हरिचरित्र, परम सुखावे विष्णुपुत्र, तो पूजा घेऊन सत्वरन, सामोरा येत तया ते. म्हणले हे हरिचरित्र जो कोणी वैष्णव गाईल बर का, परम सुखावे विष्णुपुत्र, तो पूजा घेऊन सत्वरन, सामोरा येत तया ते. बर का. हे म्हणता हरिचरित्र, हा हरिविजय ग्रंथ जो कोणी वाचेल, परम सुखावे विष्णुपुत्र. विष्णुपुत्र म्हणजे कोण? म्हणले यमधर्म, यमधर्मांना संतोष होतो आणि तो हा ग्रंथ जो कोणी वाचतो किंवा ऐकतो त्याची पूजा करतो बरं का. यमधर्म जरी आला ना, हा ग्रंथ ऐकत असताना तो तुमची पूजा करेल आणि निघून जाईल. यम देखील तुम्हाला आणखीन त्या ठिकाणी त्रास देणार नाही बरं का. अवलोकिता हरिविजय, सर्व काळ पावे जय, कळी काळाचे नाही भय, अनरक्षी स्वये हरित्या ते. म्हणले हा हरिविजय, याचा अवलोकन, रसग्रहणाचं सारग्रहण जो कोणी करेल त्याचा सर्वत्र विजय होईल बरं का. त्याला कळी काळाचं भय राहणार नाही आणि हरी त्याच्या रक्षणासाठी स्वतः येतील बरं का. हा ग्रंथरूपे गोदावरी वाहे निरंतर भक्तावरी, आणि सत्यवती सुत ब्रह्मगिरी येथून हिचा उगम असे. म्हणले हा ग्रंथ ही साक्षात अक्षररूपी गोदावरी आहे आणि सत्यवती सुत ब्रह्मगिरी येथून हिचा उगम असे. म्हणले ब्रह्मगिरी आणखीन त्या ठिकाणी त्या ब्रह्मगिरीतून ज्या गोदावरीचा उगम झाला ना, तद्वत म्हणले ब्रह्मानंद स्वामी महाराज जे आहेत माझे गुरु श्रीधर स्वामी सांगतात, तिथून याचा उगम झाला. वैराग्य आणि भक्ती या दोन्ही थड्या शोभते आणि ज्ञानरूपे गोदा निश्चितीन वाहे अभय निर्मळ. म्हणले या ग्रंथरूपी गोदावरीच्या दोन थड्या कोणत्या आहेत? म्हणले हरिविजय रूपी आणखीन ग्रंथरूपी गोदावरीची जी दोन काठ आहेत, जे दोन किनारे आहेत,
म्हणले एक वैराग्याचा किनारा आहे या हरिविजय ग्रंथरूपी गोदावरीला, आणि दुसरा म्हणले आणखीन त्या ठिकाणी भक्तीचा किनारा आहे. वरकड नदिया माझी जीवन, या ग्रंथ गोदे माझी जगत जीवन, आणि प्रेम पुरे ती भरून नाही ओसाण दूषणांचे. म्हणले बाकीच्या नद्यांमध्ये जीवन म्हणजे पाणी असतं, पण या ग्रंथरूपी गोदावरीमध्ये जगत जीवन आहे साक्षात. वरकड नद्यांचे डहुळ पाणी, येथे निर्मळ सदा चक्रपाणी, भक्तराज बैसले श्रवणीन अनुष्ठानी सादर. म्हणले बाकीच्या नद्यांचं पाणी गढूळ आहे, इथं मात्र निर्मळ चक्रपाणी साक्षात भगवान आहेत, आणि तुमच्यासारखे भक्तराज या हरिविजय ग्रंथाचं श्रवण करतायत. एक प्रकारचं चातुर्मासातलं अनुष्ठानच चालू आहे बरं. ते गंगे माझी बुडता मरिजे, हे गंगे माझी बुडता तरिजे, आणि वृत्ती जळ सावजेन माझी निमग्न तळपती. म्हणले खऱ्या खुऱ्या गंगेमध्ये जर जाल तर बुडून मरण्याची शक्यता आहे, मात्र म्हणले या ग्रंथरूपी गंगेमध्ये बुडून तरण्याची जास्त शक्यता आहे महाराज. तरायचं असेल तर या ग्रंथरूपी गोदावरीमध्ये, तरायचं असेल तर या ग्रंथरूपी गंगेमध्ये आपण डुबकी मारलीच पाहिजे. श्री कृष्ण जगदानंद कंद, तोची स्वामी ब्रह्मानंद, त्याचे चरण लक्षण मोरगमद, आणि श्रीधर मिलिंद सेवित. म्हणले भगवान गोपाल कृष्ण रूपी आणखीन त्या ठिकाणी या कमळाचा पूर्ण विकास झालाय, आणि हा श्रीधर त्याच्यावर ते भ्रमर होऊन आणखीन त्याचं मकरंद सेवन करतोय. इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत आणि चतुर परिसोत प्रेमळ भक्त षष्ठाध्याय गोड हा झाला. म्हणले आणखीन त्या ठिकाणी माझा 6वा अध्याय गोड झाला. हरिवंश आणि भागवत पुराणांना संमत असणारा हरिविजय ग्रंथ चतुर श्रोते आणि प्रेमळ भक्त सतत परिसोत असा आशीर्वाद देत श्रीधर स्वामी 6वा अध्याय पूर्ण करतात. जय जय सच्चिदानंद सगुण आतिसी कुसुम सुभास तू पूर्ण, वाट येत्या चिरंगे करुण आणि निलोत्पले रोविले. म्हणले 7व्या अध्यायाची कथा उद्यापासूनच्या आणखीन त्या ठिकाणी श्री हरिविजय ग्रंथ प्रवचनामध्ये आपण कथेमध्ये बघूयात. आज श्री हरिविजय ग्रंथराजाची आरती करूयात आणि आजच्या कथेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न करूयात. आरती सद्भावे करूया श्री हरिविजयाची, प्रासादिक ही अमृतवाणी श्रीधर स्वामींची. श्री कृष्ण कथा ही गाता गातात केशेशवाणी, पंढरीनाथ कृपेने पंढरीनाथ कृपेने ब्रह्मानंद मोक्षदानी. आरती सद्भावे करूया श्री हरिविजयाची. पुराणांतरी कृष्ण कथा श्री व्यासे वर्णियली, पांडुरंगे श्रीधर कवीच्या पांडुरंगे श्रीधर कवीच्या कानी सांगितली. श्री हरिविजयाने तृप्त होती वाचक अनश्रोते, आर्त जिज्ञासु अर्थार्थी आर्त जिज्ञासु अर्थार्थी अन तसेच होत ज्ञाते. पंचप्राणे ओवाळली हो आरती या ग्रंथा, माझे मी पण गळून पडले श्री हरी वाळीन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव, करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त सद्गुरुदेव दत्त. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. काले वर्षतु पर्जन्य पृथिवी सस्यशालिनी, देशोऽयं क्षोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः. अपुत्राः पुत्रणः सन्तु पौत्रणः सन्तु पौत्रणाः, अधनाः सधनाः सन्तु. जीवेत शरद शतं. गोपाल कृष्ण भगवान की जय.